मात्र एक धाव. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू. फलंदाजा चेंडू काही समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर फटका. इथे मात्र 4 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका. या ठिकाणी मात्र 4 धावा मिळतात. धावसंख्येवर पोहोचले 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा 4 धावा. 4 धावेने धावसंख्या झाले 13. पहिलं षटक चैतन्य याचं प्रगतीपथावर. ठाणेश्वर नियोजित संघात पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या झाले 14. पहिल्या षटकाखेरीस श्री गणेश पूर्ण संघाची धावसंख्या बिनबाद 14. ठाणेश्वर नियोजित संघामध्ये मामजी पड्यार सारखा एक जुना जाणता खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. ज्याचे लाजत तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव लौकिक आहे असा खेळाडू वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज मामजी पड्यार. पहिला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू मामजीचा. इतका सुंदर क्षेत्ररक्षण. मी अगोदरच म्हटलं ज्याचं लाजत तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव लौकिक आहे असा खेळाडू ठाणेश्वर नियोजित संघामध्ये खेळताना दिसतोय. मामजी पड्यार वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. समोर फलंदाज ऋषी आणि ऋषी याच्या बॅट म्हणून निघाला. इव्हन कॉलेजचा ब्रँड चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाले 18. खराब चेंडूचा इशारा. धावसंख्या झाले 19. पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या पोहोचली 23 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या झाली 27. सुरेख फलंदाज बाद झालाय आणि ऋषी सरका मोहरा तंबूत परतलाय. श्री गणेश पूर्ण संघाला बसणारा पहिला हादरा. समोर फलंदाज हर्ष. सुरेख चेंडू. सुरेख फटका. 4 धावा. पुन्हा एकदा हर्षच्या बॅट म्हणून निघाला. इव्हन कॉलेजचा ब्रँड चौकार. या चौकाराच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत पोहोचले 35 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू विश्वजिताचा सामना करेल हर्ष. खराब चेंडू. 1+1 असे 2 धावा झाले. धावसंख्या झाली 37.
पुन्हा एकदा हर्षच्या बॅटमधून निघाला डाबरला दत्त म्हणजे चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 या धावसंख्येवरती. पुढे चेंडू विश्वजिताचा खराब चेंडू पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या झाली 46. खराब चेंडू 1 धाव मिळते. पुन्हा एकदा 4 धावा. 4 धावेने धावसंख्येवर पोहोचले 51 51 आणि 52 धावांचं एक आव्हान ठेवलंय गणेश कुर्णे संघाने ठाणे शहर निवासी संघासमोर. यार समोर फलंदाज विश्वजित. स्ट्राईकला विश्वजित, नॉन स्ट्राईकला बावा. खराब चेंडूचा इशारा 1 धाव. सुरेख चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. खराब चेंडूचा इशारा धावसंख्या झाले 2. सुरेख चेंडू सुंदर फटका पाहायला मिळाला आहे. 4 धावा. धावसंख्या झाली 6. पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या झाली 11. चेंडू खराब चेंडू 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या झाली 13. खराब चेंडू धावसंख्या झाले 14. पुन्हा एकदा खराब चेंडू धावसंख्या झाले 15. आणि इथे मात्र त्रिफळाची बाजून विश्वजित सारखा मोहरा तंबूत परतलाय ठाणे शहर निवासी संघाला बसणारा पहिला आदरा. पाहूया याची जागा घेण्यासाठी आतोय. पवन गोलंदाज रुपेश. एक धाव. पुढे चेंडू खराब चेंडूचा इशारा 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 17.
रुपेशाचा पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. हा चेंडू मात्र काही समजत नाही बावळ्याला. चेंडू जातोय निर्धाव. खराब चेंडू. नो. एक धाव. इथे मात्र ठाणे शून्यवशी संघाला बसणारा दुसरा हातरा बावळ्याच्या स्वरूपात याची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज चैतन्य. सुंदर क्षेत्ररक्षण. या ठिकाणी 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकाखेरीज ठाणे शून्यवशी संघाची धावसंख्या झाले 18. पुढे चेंडू गोलंदाजी मार्फत सार्थक पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. नो चेंडू. एक धाव. धावसंख्या झाली 19. यानंतर होणारा सामना सेकंड राऊंडला सुरुवात होते. नारकरवाडी ओमसाई नारकरवाडी वर्सेस सफराज फायटर गोळी. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. गोळी नारकरवाडी. सुरेख चेंडू. चेंडू काय समजत नाही. चेंडू गेला निर्धाव. सुरेख चेंडू. ओमसाई नारकरवाडी सफराज फायटर गोळी. खराब चेंडूचा इशारा. 1+1 अशा 2 धावा. त्यासंग झाले 25. नो. खराब चेंडू. त्यासंग झाले 26. एक धाव. त्यासंग झाले 27. गोळी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे ओमसाई नारकरवाडी.